नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजल्यात रात्रीचे म्हणजेच पहाटेचे 1:35 झालेले आहेत आणि मी जस्ट फ्रेश झालो. मी झोपून गेलो होतो. मित्राचा फोन आला की आपल्याला जायचं आहे, विसरून गेला का. तुम्हाला माहितीच असेल की मला जर कुठे जायचं असेल बाहेर रोड ट्रिप वगैरे करायची असेल तर मी रात्रीच निघतो. तर आताही रात्रीच निघत आहेत. आज डेट आहे 22 ऑगस्ट 2026 आणि रात्रीचे वाजलेले आहेत 1:35 झालेले आहेत आणि फटाफट रेडी होतो आणि निघतो आणि मग तुमच्याशी मग तुम्हाला भेटतो आणि कोण कोण चाललेत तेही तुम्हाला दाखवतो. 2 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत आणि आता आम्ही निघालोय. आम्हाला थोडा वेळ का झाला माहिती आहे का, हा माणूस आहे तो झोपला होता. तू लेट आलाय मित्र. आम्ही निनाद आहे आणि अमोल आहे, आम्ही तिघं चालल्यात. कारण आमचा एक मित्र येणार होता, त्यांनी आम्हाला टायमावर दिलेला आहे धोका आणि तो घरी झोपून गेलेला आहे. म्हणून आम्ही तिघंच निघालोय शिर्डीला जाण्यासाठी. आता पाहूया किती वेळ लागतो पोचायला. पूर्णपणे अंधारच असणार आहे रोडला. तर आपण लिमिटेड शूट करूया कारण की येतानाही मग आपल्याला शूट करावं लागेल. जस्ट आम्ही मनोर क्रॉस केलेला आहे आणि आम्ही जो मार्गाने चाललेलो आहे तो आहे वाडा. आणि पुढे कुठला रे घाट, कुठला हिल स्टेशन रे, आडगाव नाही रे अमोल, कुठला हिल स्टेशन तो पालघरचा, सूर्यमाळ मार्गे जाणार आहेत आम्ही. आणि वाड्याचा रस्ता खूपच खराब आहे. मी परवा दिवशी आलो होतो, आताही कंबर काटा मोडणार आहे. त्या दिवशीही मोडला होता. आणि आता आम्ही आलेले आहेत चंद्रावर, म्हणजेच वाड्याच्या 1 नंबर हायवेवर. जिकडून गाडी गेली ना का अंजर पंजर माणसाचे आणि गाडीचे दोघांचे डिले होतात. आता आम्हाला वाड्यापर्यंत सेम रूट कंटिन्यू करायचं आहे. वाड्यानंतर सूर्यमाळचा रोड लागेल, तेव्हा थोडी मनाला शांती भेटेल. हे बघा परत आले चंद्राचे खड्डे. 3:15 झालेले आहेत आणि पाठीचा कणा मोडलेला आहे. मोडत पोचले आम्ही वाड्याला. कुठे निनू? वाड्याला CNG भरायला. मग तुला कसं वाटलं गाडी चालवून इथपर्यंत? खूप मस्त मजा आली. खतरनाक रोड आहे ना एकदम. लडाख. अरे लडाखचे रोड भारी झाले आहेत त्याच्यापेक्षा. मस्त गाणी ऐकत जात होतो. नेटवर्क तर गेला कारण अशा रोडला नेटवर्क जातो. जर तुम्ही या रोडने येत असतील तर मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेल की ऑलरेडी तुम्ही गुगल मॅपवर ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा. कारण की या रोडला तुमचे तरी रस्ते चुकायचं चान्सेस जास्त आहेत. आता मला खूप टाईम झाला, मी या रोडने खूप वेळा जातो म्हणून मला रोड पाठ झालेले आहेत. तर मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेन, कारण की रोड तर खूप चांगले आहेत. आता थोडेफार छोटे खड्डे पडलेत आणि काही ठिकाणी 1-2 खड्डे मोठे आहेत. पण इतर रस्त्यांपेक्षा मला तरी हा खूप चांगला रोड वाटतो, पण तेवढाच रिस्की देखील आहे. तर तुम्ही ट्रॅव्हल करत असतील माझ्याकडून व्हिडिओ वगैरे बघून तर गाडी सावकाश चालवा. आणि तुम्ही बघू शकता फॉग आलेला आहे. अधूनमधून येतो जातोय तो पण भयंकर. पुढे भयंकर काहीच नाही दिसत आहे. चार वाजून 35 मिनटं झालेले आहेत. आता ऑलमोस्ट कसारा घाट लागणारच आहे 10 ते 15 मिनटाने. आणि पाऊस आलेला आहे आता आणि गाडीमध्ये वाघ पण आलेला आहे. बाकी ड्राईव्ह खूपच स्मूथ चालू आहे. शिर्डीला आम्ही 1.5 ते 2 तासात पोचून जाऊ. तसं तर आम्हाला घाई नाही मिळत म्हणून आम्ही आरामात चाललो आहे. आता आम्ही आल्यात कसारा घाटात. खूपच सुंदर असा प्रवास, सुंदर अशी ड्रायव्हिंग हार्दिक पाटील यांची. बाजूला बसून काय शेट सारखं वाटते. बाजूला बसून एकदम शेट सारखं वाटतंय आज मला. एकदम पाय बी वरती करून बसलोय मी. एन्जॉय करतो राईड.
ड्राईव्ह नॉट राईड ब्रो, इट्स ड्राईव्ह. माझी राईडच आहे ना, तुझी ड्राईव्ह आहे. चल भाई, स्कॅनो स्कॅनो स्कॅनो. निनाद पाटील यांचा फास्टॅग व्हॅलिड आहे. निनादने रिचार्ज मारला, शाबाश. असेच वांजलेले आता आम्ही चालले आहेत. आमचे 500 रुपये गेले भाई, जाऊ दे, विषय नको. आता आम्ही समृद्धी महामार्गाला कनेक्ट होत आहोत. मी झोपतो आणि जेव्हा मी उठेल तेव्हा व्लॉग कंटिन्यू करू. आता आपण ऑलमोस्ट शिर्डी टच करणारच आहेत. आणि इकडे हार्दिक पाटील उठलेले आहेत, कधीपासून झोपलेले ते. आणि मी एन्जॉय करतो हा सीन. खूपच सुंदर असा सीन आहे समोर. सनराईज झालेला आहे. सनराईज झालेला आहे. खूपच मजा येते ड्राईव्ह करायला. जस्ट शिर्डीचा बोर्ड आलेला आहे. या ट्रकमुळे तो कव्हर झालेला आहे. 2 किलोमीटरवर शिर्डीचं एक्झिट आहे. आता आपण पोचलोय आणि वाजलेले आहेत सकाळचे 7. आणि पोचून लगेच दर्शनासाठी जाऊया आणि मग पाहूया पुढे काय प्लॅन होतो आपला. शिर्डी 1.5 किलोमीटर. जेव्हा जेव्हा आम्ही समृद्धी मार्ग सोडून शिर्डीमध्ये एंटर करतो तेव्हा तेव्हा आम्हाला लक्षात येते की समृद्धी महामार्गाचा रोड तर एक नंबर केलेला आहे, पण शिर्डीमध्ये एंटर करताना जे खड्डे आहेत ते मागील 3 ते 4 वर्ष जास्त झाले खड्डे वाढत चाललेत. त्याकडे प्रशासन तरी शिर्डीचं दुर्लक्ष करतेच. तर लक्ष दिलं पाहिजे, कारण की खड्डे खूपच मोठे मोठे झालेले आहेत. पहिले छोटे होते तेव्हा गाडी आरामात निघून जायची, पण काय आता हे बघा पुढे ट्रक चालले आहेत, तुम्हाला समजतच असेल. आम्ही शिर्डीला पोचलो होतो 7:15. आता वाजलेले आहेत 7:45. कारण की विचार केला की दर्शनाच्या पहिले CNG भरून घेऊ, म्हणजे घरी निघताना काही प्रॉब्लेम नाही होणार. काय निनाद? बरोबर आहे. पण आता आलो इकडे आणि समजलं की लाईट गेले. आता किती वेळ झाला आपल्याला इथे? झालं तरी अर्धा तासपेक्षा जास्त झालं आहे. बघू आता किती वेळ अजून थांबावं लागतं, बघूया. गाडी पार्क केलेली आहे, CNG वगैरे भरून झालेली आहे. 8:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चालले आहेत दर्शनासाठी. मोबाईल आज घेऊन नाही जात, रिस्क नाही घेत. नेहमीप्रमाणे मोबाईल गाडीत ठेवतो, मग आता दर्शन करून आल्यानंतर तुम्हाला भेटतो. दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता वाजल्यात 11:30. फोटोज व्हिडिओज देखील काढून झालेले आहेत. दर्शनासाठी थोडा वेळ गेला कारण की गर्दी होती. आणि हे बघा अजून फोटोशूट चालू आहे. निनादने एवढे फोटो काढलेत ना की अमोलची स्टोरेज अर्धी भरून गेलेली आहे. आणि तू पण? मी नाही, मी व्हिडिओ काढल्यात. ना मग मी व्हिडिओ काढल्यात. स्टोरेज तर असं पण भरणार नाही ना. नाही 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 हे अमोल याने किती फोटो काढलेत? बरेच काढले नाही. 50. नाही अब की बार 50 पार. जस्ट दर्शन वगैरे घेतलं, गाडी घेऊन आल्यात भोजनालयमध्ये. भोजन करूनच निघतात. 11:15 वाजलेले आहेत आणि अजूनपर्यंत तरी खूपच चांगला दिवस गेलेला आहे आणि आशा करतो पूर्ण दिवस चांगलाच जाणार आहे. 12:20 झालेले आहेत आणि आता आम्ही निघत आहोत. जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करत असतील तर तुम्हाला माहितीच असेल, आपण देवस्थानाला सकाळीच म्हणजे पोचतात, रात्री निघून, आणि दर्शन घेतल्यानंतर मग घरी लगेच निघतात. थोडा वेळ झाला निघून आणि थोड्याच वेळापूर्वी एवढं कडक ऊन होतं ना, काय सांगू तुम्हाला. आणि ड्राईव्ह खूपच स्मूथ चालू आहे. आता मला तिथे पाऊस दिसतोय समोर, म्हणून मी व्लॉग चालू केलेला आहे. आता बघा रस्ता पूर्णपणे सुकलेला आहे आणि अचानक भयानक जोरदार पाऊस येईल बघा. जस्ट वेट अँड वॉच. वेट अँड वॉच. तो आलाय, तो आलाय, जोरदार आलाय. कधी येईल दाखवतो पुढे.
पाऊस आलाय पण तो दिसत नाही मिळत जास्त, कारण की मला वाटलं जोरदार पाऊस असेल पुढे, पण नाही. हे बघा कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत. जाऊ द्या, जोरात आल्यावर व्लॉग चालू करतो पुन्हा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पाऊस जोरात येणार आणि तो आला आहे. आता बघा 100% इथे कमी आहे आणि सर्व झोपल्यात गाडीमध्ये, म्हणून मी थोडा हळू बोलतोय. निनाद झोपलेला मित्रा, तू मस्त गाढ झोपेत होता तू, खरं बोल. बघा पुढे काहीच नाही दिसत मिळत, एवढा जोरदार पाऊस आलेला आहे. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसते, हे खूप आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की कॅमेरामध्ये दिसते आणि रिअल लाईफमध्ये दृश्य अलग आहे. काही जोरदार जोरदार भयंकर. पण या हायवेवर एवढं जाणवत नाही पाऊस, कारण की हायवेच एवढा चांगला बांधलेला आहे. आत्ता थोडाफार समजत असेल तुम्हाला पाऊस. बघा मस्ती नाही करत होतो मी, आता कॅमेरामध्ये दिसायला लागला, म्हणजे तो अजून जोरदार झालेला आहे. अजूनही इगतपुरीला पोचायला अर्धा तास ते 45 मिनिट्स लागतील, कारण की आम्ही ॲव्हरेज स्पीडने चाललो आहेत 70-80. आरामात एन्जॉय राईड, सॉरी ड्राईव्ह. नाही चालूच नाही शकत जास्त. आपण तिकडे जाऊ ना पाहिजे पुढे जाऊ ना. अरे कोण ट्रेकिंग करत असेल. या अगोदर तुम्ही पाहिलाच असेल, आता आम्ही थांबल्यात इगतपुरी सोडलं आणि कसारा घाटाजवळ थांबल्यात, आणि या अगोदर तुम्ही व्ह्यू एन्जॉयच केला असेल. आणि थोडाफार पाऊस चालू आहे, पण काय पावसात थोडाफार आम्ही पण भिजलेलो आहे. आता तिथे थोडा वेळ थांबतात आणि मग निघतात घरी जाण्यासाठी. जस्ट यू टर्न मारला कसारा घाट उतरून आणि पुन्हा 2 किलोमीटर रिटर्न चाललो आहे, कारण की सूर्यमार्गावरून जर परत जायचं असेल तर तोच एक रूट आहे. 2 किलोमीटर परत जाऊन लेफ्टने जॉईंट होतो, मग सिंगल वे लागेल. What an amazing view. मी तुम्हाला इथून जातानाच रात्री म्हटलं होतं की खूपच सिनिक रोड आहे आणि तोच एन्जॉय करत करत आम्ही चालल्यात आणि व्हिडिओज फोटोज वगैरे काढत. आता हा पहा खूपच मोठा ब्रिज आहे. तुम्ही या अगोदर सिनेमॅटिक शॉट्स वगैरे एन्जॉय केले असतील आणि व्ह्यू बघा काय खतरनाक आहे, एकच नंबर. खाली शंकराचं मंदिर पण होतं, तिथे पण जाऊन आलो. गाडी तिथे पार्क केलेली आहे आणि रस्त्यामध्ये खूप सारे स्पॉट्स होते, पण सर्व स्पॉट्स एक्सप्लोअर करता तर येत नाही, कारण की खूप वेळ जाईल. त्याकरता आम्ही जे होते आमच्याकडून ते एक्सप्लोअर करतो आहे. असा सिंगल लेन रोड आम्हाला लागणार आहे वाड्यापर्यंत तरी, आणि खूपच सिनिक व्ह्यूज आहेत. आणि सर्वच व्ह्यूज तर मी रेकॉर्ड नाही करू शकत, कारण की मी कार चालवत आहे आणि आत्ता अजूनपर्यंत आमचे 4 ते 5 ब्रेक झालेले आहेत सिनिक व्ह्यू करत करत. काय सिनिक व्ह्यू आहे, एक नंबर. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही नक्की विजिट करा, कारण कॅमेऱ्यामध्ये म्हणजे तुम्ही व्लॉगमध्ये खूपच कमी 2 ते 3% सीन अनुभवला असेल, म्हणजे पाहिला असेल. आम्ही तर पूर्णपणे अनुभवला आहे खूप वेळा. आज व्लॉगमध्ये जास्तच दाखवलेलं आहे, कारण की मी नेहमी या रोडने अंधारातच पास होतो. आज पहिल्यांदाच उजेडात. लास्ट टाईम मी 2019ला तेव्हा मी व्लॉगिंग करायचो, पण रेग्युलरली नव्हतो. आता खूपच रेग्युलरली आहे आणि डेली आहे, तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. आता मला पण माहीत आहे, जो माणूस एवढ्यापर्यंत व्लॉग बघत असेल त्याने सबस्क्राईब केलाच असेल आणि तो आपला जवळचा माणूस असेल. मित्रांनो खूप मजा येत आहे ड्राईव्ह करायला. सूर्यमाळ आता मागे गेला. आता मला घरी जायचं आहे म्हणून, नाही तर आमचा थांबायचा तिकडे प्लॅन होता. मला घरी जायचं आहे कारण की मला गणपतीची वर्गणी देखील मागायची आहे, कारण मी आता 1-2 दिवस पुन्हा गायब होणार आहे. कुठे होणार
केलं. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. काय तो व्ह्यू, काय ती डोंगर, काय ती झाडे, काय ती दरी, एकदम ओके मध्ये आहे. जस्ट आम्ही वाड्याला पोचलेत आणि वाजलेले आहेत 4:35. आता आम्ही इकडून CNG टाकू आणि मगच निघू, कारण की CNG कमी आहे. संपलेलं आहे, ऑलमोस्ट संपलेला आहे, रिझर्ववर आहे. 7:45 वाजलेले आहेत आणि मी लगभग 7 वाजता घरी आलो. आणि जाताना मी वाड्यावरनं समृद्धी महामार्गापर्यंत गाडी चालवली होती, येताना शिर्डीवरून वाड्यापर्यंत, आणि बाकी निनादने चालवली. अमोल तर पूर्ण वेळ झोपूनच होता. आणि आपले प्लॅन तसेच असतात, रात्री जायचं, संध्याकाळपर्यंत घरी. आता लोक विचार करतात, स्टोरी टाकली ना 3 तासानंतर घरी कसं. असंच जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करतात इंस्टाग्रामवर नाही तर स्नॅपचॅटवर वगैरे, तर तुम्हाला माहितीच असतील. आणि यूट्यूबवर तर आत्ता टाकायला लागलो आहे, 1 वर्ष होईल. तर असे प्लॅन तर होतच राहतील. आता घरी आलो आहे, सर्व सुखरूप झालेलं आहे, जाऊन आलो. आता बघूया पुढे काय होते. 10:15 वाजलेले आहेत आणि जस्ट एडिटिंग झालेली आहे. एडिट करता करता मोबाईल डायरेक्ट तोंडावर पडत होता, एवढी मला झोप आलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी मी शिर्डीवरून लवकर घरी आलो ती गोष्ट काही झालीच नाही. वर्गणी मागायला गेलोच नाही, कारण की आज आमचे कमिटी मेंबर्स अवेलेबलच नव्हते. 1-2 जणात फिरण्यात काही अर्थ नाही मिळत. थोडे 3 ते 4 लोक तरी पाहिजेत, 4च्या वरतीच. तर उद्या देखील मी कुठेतरी बाहेर जाणार आहे. कुठे जाणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला पुढचा व्लॉग बघायला लागेल. तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.